मुंबईमधली गुरुवारची संध्याकाळ नेहमीप्रमाणेच गर्दीची, कार्यालयातून घरी जाणाऱ्यांच्या लगबगीची. पण घरी जाण्यासाठी CSMT स्थानक गाठणाऱ्यांना पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाच नव्हती. संध्याकाळी 5 वाजल्यापासूनच मुंबईतल्या CSMT स्थानकामध्ये गर्दी वाढायला लागली. ठाणे, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा या दिशेनं जाणाऱ्या लोकल एकामागोमाग एक सुटत होत्या. पण 5:50 अचानकपणे CSMT मधून लोकल बाहेर पडणंच थांबलं. आणि याचं कारण होतं रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 9 जून रोजी मुंब्रामध्ये झालेल्या एका अपघात प्रकरणी 2 रेल्वे अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचा विरोध म्हणून CSMT स्थानकामध्ये नॅशनल रेल मजदूर युनियन अर्थात NRMU या संघटनेनं आंदोलन सुरू केलं. 5:50 अचानकपणे 40 ते 50 मोटरमन आपापली ड्युटी सोडून या आंदोलनात सहभागी झाले. परिणामी पुढचा 1 तास लोकल सेवा ठप्प झाली. CSMT मधून लोकल सुटत नसल्यामुळं पुढच्या सगळ्या स्थानकांवर तोबा गर्दी व्हायला लागली. अशातच काही प्रवाशांनी रुळांवरून चालत घरी जाण्याचं ठरवलं. मशीद बंदर स्थानकातून काही प्रवासी डाऊन फास्ट ट्रॅकवरून सँडर्स रोडच्या दिशेनं चालत निघाले. CSMT मध्ये संध्याकाळी 6:45 पर्यंत लोकल सुटू लागल्या होत्या, पण रेल्वे रुळांवरून चालणाऱ्या प्रवाशांना हे माहीतच नव्हतं. मस्जिद बंदर आणि सँडर्स रोड स्थानकाच्या दरम्यान वेगानं जाणाऱ्या एका फास्ट लोकलनं 5 प्रवाशांना उडवलं. यातल्या 3घांचा जागीच मृत्यू झाला, तर 2घांची प्रकृती गंभीर आहे. रेल्वे रुळांवरून चालण्याचं समर्थन कुणीही करू शकणार नाही, पण या अपघातामुळं रेल्वे कर्मचारी युनियनच्या वर्तनावरही अनेक सवाल उपस्थित होत आहेत.